नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। आज आपण घेवड्याच्या भाजीची काळ्या मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। अशी काळ्या मसाल्याची गरम गरम घेवड्याची आमटी, बाजरीची भाकर, जवसाची चटणी आणि सोबत कांदा, तर या जेवणाची मज्जाच काही वेगळी आहे। तर मैत्रिणींनो, आता आपण या ताज्या घेवड्याच्या शेंगांची रेसिपी पाहूया। त्यासाठी मी घेतल्यात घेवड्याच्या शेंगा। आता आपण त्या निवडून घेतल्यात। शेंगा आहे ना, ती डबल बीची शेंगा आहे, त्याचं बी असं जाड निघतं। तर यामध्ये या 2 शेंगा आल्या होत्या म्हणून मी त्याचंसुद्धा बी काढून घेतलं। आणि ज्या संक्रांतीवाल्याच्या शेंगा अशा जाड आहे त्याचं आपल्याला फक्त बी घ्यायचं आहे आणि वरचे जी साल आहे ती फक्त आपल्याला कोवळ्या शेंगांची घ्यायची। तर आपण याची आज रस्सेवाली काळे मसाल्याची भाजी बनवणार आहे। तर पाहूया आपण भाजीची रेसिपी। काळ्या मसाल्याच्या वाटण्यासाठी आपण काय काय मसाले घेतलेत ते पाहूया। संक्रांतीवाल्याच्या शेंगा धुवून घ्यायच्यात। त्यानंतर मसाले काय काय घेतलेत ते पाहूया। एकदा या पद्धतीचा मसाला काढून ही भाजी करून पहा। जिरी, कारळे, तीळ, शेंगदाणे, 2 सुक्या मिरच्या, कांदा, खोबरं, आलं लसूणची पेस्ट, थोडेसे भाजके चणे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। तेल घालून प्रथम कांदा लाल करून घ्या। कांदा लाल व्हायला लागला की आता यामध्ये शेंगदाणे घालून घ्या। सुकी मिरची याच्यामध्येच घालून घ्यायची आणि खोबरं। आता या कढईमध्ये कारळे आणि तीळ सुद्धा भाजून घेऊया। आता यामध्ये जिरं घालूया। आता हे सर्व जिन्नस चांगले भाजून झाले की गॅस बंद करून हे थंड करून घ्या आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्या। बारीक करताना आपल्याला चणेही मिक्स करायचे आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला वाटणामध्ये घालायची आहे। तर हे सर्व मी आता चांगलं मिक्स करून याचं वाटण करून घेते। आता याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं। एकीकडं संक्रांतीवाल स्वच्छ धुवूनही घेतला। आता आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता घालून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये मसाले घालूया। थोडंसं हिंग, हळद, त्यानंतर आपला जो घरचा मसाला आहे तो 2 चमचे आणि धनापूड, हे सर्व परतून आता यामध्ये शेंगा परतून घेऊया। आता यामध्ये मीठ घालून घ्या आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्या। मिश्रण आपण वाटून घेऊया। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं वाटण करूया। वाटण आपण या पद्धतीने बारीक करून घेतलं। आता हे या भाजीमध्ये घालून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी या भाजीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे, कारण आपण ही भाजी
एकदम रस्सेवाली भाजी करणार आहोत. खूप अप्रतिम चवीची अशी ही भाजी होणार आहे आपली. तुम्ही या पद्धतीने नक्की भाजी करा. आणि मैत्रिणींनो, जेव्हा आपण असं जुन्या पद्धतीने भाज्या करतो ना, त्या खरंच खूप चविष्ट होतात. थोडंसं काम वाढतं, थोडंसं मसाला वगैरे काढायला भाजायला वेळ जातो, पण कालवणाची टेस्टसुद्धा तेवढीच अप्रतिम होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि भांड्याचा जो लागलेला मसाला असतो तो मी पूर्णपणे या भाजीमध्ये घालून घेतला. या भाजीला मी 2 ग्लास पाणी ओतून घेतलं, कारण आपल्याला भाजी शिजायला सुद्धा पाणी लागेल आणि शिजल्यानंतर आपली भाजी घट्ट होईल. त्यामुळे आता आपण 5-6 मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजून द्यायची आहे. भाजी आपली मस्त शिजून आता रेडी झाली आहे. एकदा भाजी शिजून झाली की लोखंडाच्या कढईमधून ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आपल्याला. तर आता आपली अशी भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीरही घातली आणि अशी छान ही घेवड्याची भाजी काळ्या मसाल्याची. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. कुठून पाहताय तेही सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.